आज आहे रविवार आणि मी बनवलेली आहे चमचमीत छान अशी फिश थाळी, फिश फ्राय आणि फिश रस्सा। मिस्टरांनी आज बाजारातून छान मासे आणलेले आहेत, त्याची फिश थाळी पाहू शकता। आणि अशा प्रकारे मी फिश फ्राय बनवलेले आहेत। तर पूर्ण व्हिडिओ पाहूया आजचा, मी कसे फिश फ्राय वगैरे बनवलेली आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा, नक्की पहा। सो नमस्कार सगळ्यांना, डेवी टीचरांच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आणि इथे पाहू शकता आज आहे संडे, आज आहे गटारी आमुषा आणि आज आम्ही बनवलेला आहे जिरा राईस, पाहू शकता। आणि तुम्ही पाहू शकता आज आमुषा आहे आणि आखाड महिन्यातला शेवटचा दिवस आहे। तर आम्ही आणलेले आहेत मासे, हे मासे स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि त्याच्यातले जे मऊ पीस आहेत त्याचे मी फ्राय करणार आहे आणि जे शेपटाचे आणि मुंडक्याचे साईड आहे त्याचा मी रस्सा बनवणार आहे। तर आता नेमकी लाईट गेलेली आहे, मी वाटून म्हणजे फिशचा रस्सा बनवणार होते, पण ॲक्च्युली लाईट गेल्यामुळं मी साधा सिंपल फिशचा रस्सा बनवणार आहे। आणि हे फिश फ्राय कसे करणार आहे ते आपण नक्कीच पुढे व्हिडिओमध्ये पाहूया। आणि फिश फ्रायसाठी आपण स्वच्छ असे मासे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। इथे पाहू शकता आपण मासे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकली, दही टाकलेलं आहे आणि हा एक पूर्ण अखंड मासा आहे, तो आपण तळण्यासाठी घेतलेला आहे। आता हळद, मीठ, मसाला वगैरे टाकून घ्यायचं आणि छान माशांना लावून घ्यायचं। तर इथे पाहू शकता तुम्ही, मी हळद टाकून घेतलेली आहे, लाल मिरची पावडर, घरचा मसाला आणि आता त्यामध्ये आपण जे सेंद्रिय मीठ आहे, काळं मीठ, ते मीठ ॲड करणार आहे आणि थोडीशी धना पावडर पण टाकायची। हे 10-15 मिनटं आधी आपण माशांना लावून ठेवणार आहे आणि त्यानंतर हे मासे फ्राय करणार आहे। आणि इथे पाहू शकता मी हे धना पावडर घेतलेली आहे, ती पण आपण थोडी लावून घ्यायची या माशांना। आणि त्यामध्ये जर आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत तर कदाचित मासे थोडेसे कडवट लागू शकतात, त्यामुळे थोडंसं आपण यामध्ये लिंबू पिळणार आहे आणि लिंबाने खूप छान टेस्ट येते तर मासे फ्राय केले तर तुम्ही आज आखाड्याच्या शेवटच्या दिवशी काय बनवत आहात ते पण नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, इथून पुढे तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला भेटतील। एकदम छान असं पूर्ण माशांना लावून घ्यायचं। ॲक्च्युली या माशांचं नाव मला माहीत नाही, पण हा मासा खूप आवडतो आमच्या घरामध्ये आणि ह्याला चरबी असते जास्त आणि काटे अजिबात नसतात ह्या माशामध्ये। आणि हा एक मासा अख्खा पूर्ण आणलेला आहे, छान त्याला हे जे सगळं आपण आता इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत, जे आलं लसूण पेस्ट, धना पावडर, परत लिंबू, मसाले सगळे मस्तपैकी एकजीव करून घ्यायचे, लावून ठेवायचे। थोडा वेळ लावून ठेवल्याच्या नंतर 15-20 मिनटं तरी लावून ठेवल्याने या माशाला जेव्हा तुम्ही फ्राय करणार आहात त्यावेळेस खूप छान टेस्ट येते। तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कोणाकोणाला मासे आवडतात जास्त ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। इथे पाहू शकता मी कढई तापाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। आता आपण जे माशाची मुंडकी आणि शेपटाचा भाग आहे त्याचा थोडासा रस्सा करून घेणार आहे। आणि इकडे पाहू शकता खाली मी कांदा चिरत आहे फोडणीसाठी। ॲक्च्युली वाटण तर टाकायचं होतं, तुम्हाला आधीच सांगितलं मी, पण लाईट गेलेली आहे आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे लाईट दिवसभर जाते तर येतच नाही आहे, त्यामुळं वाटण नाही टाकणार आहे। वाटण न टाकता थोडंसं आलं लसणाची पेस्ट टाकणार आहे आणि कांदा, टोमॅटो असं टाकून थोडंच रस्सा बनवणार आहे, कारण वाटण नाही आहे तर जास्त पाणी करून काही उपयोग नाही आहे त्या रस्स्याचा। आणि इकडे पाहू शकता मी कांदा भाजायला टाकलेला आहे आणि आता मी इथे हळद टाकून घेते। हळद ॲक्च्युली कायम तेलामध्येच भाजून घेत जा, त्यामुळे भाजीला छान रंग येतो। आता मी इथे हळद टाकलेली आहे आणि इकडे पाहू शकता मी टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, भाज्या स्वच्छ धुवून घेत जा आणि हा टोमॅटो चांगला बारीक होईपर्यंत तेलामध्ये छान परतून घ्यायचा। आणि तुम्हाला तर माहिती आहेच की मी प्रत्येक भाजीमध्ये खडे मीठ वापरते, तर आता मी यामध्ये थोडंसं खडे मीठ
कांदा टोमॅटो चांगलं भाजण्यासाठी मी हे खडे मीठ लवकर म्हणजे पटकन टाकून घेते आधी. काही काही भाज्यांना आपण लेट मीठ टाकतो, पण मी आता इथे खडे मीठ आधीच टाकून घेतले, जेणेकरून की आपलं जे कांदा आणि टोमॅटो आहे ते पटकन भाजून निघावं, त्यासाठी मी मीठ आधीच टाकून घेतले. आता यामध्ये आपण मसाले ॲड करायचे, पण कांदा आणि टोमॅटो चांगलं भाजून झाल्यावर. आणि हे जे मासे आहेत, म्हणजे शेपटीचे भाग किंवा माशांचं मुंडक्याचा भाग आणि ही चरबी आहे माशांची, तर या माशाचं नाव ॲक्च्युली मला माहीत नाही, पण तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मासे माझ्या मिस्टरांनी आणले आहेत, त्यामुळे मला नाव माहीत नाही आहे. तर कोणाला ह्या माशाचं नाव माहीत असेल तर त्यांनी मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ह्या माशांना खूप चरबी आहे. तर आणि हे शेपटीचे भाग पाहू शकता. इतक्याच माशांचा फक्त एक तांब्याभर पाणी टाकून थोडासाच रस्सा बनवणार आहे. आता यामध्ये आपण घरचा मसाला थोडा ॲड करून घ्यायचा. त्याच्यानंतर थोडासा मिरची पावडर कलर येण्यासाठी, आणि जास्त तिखट व्हायला नको, थोडासा आपण रस्सा करणार आहे. आणि थोडंसं धना पावडर टाकून घ्यायची थोडीशी, आणि हे चांगलं छान तेलात परतून घ्यायचं. त्याआधी आपण त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकूया. इथे पाहू शकता मी वाटून ठेवलेली काल आलं लसणाची पेस्ट, तीच आता आपण वापरणार आहे. विकत आणलेली आलं लसणाची पेस्ट मी नाही वापरलेली. आणि हे छान परतून घ्यायचं तेलामध्ये. आणि मी प्रत्येक भाज्यांना गरम पाणी टाकते, तर या भाजीला पण गरम पाणी टाकणार आहे. तर हे पाणी पाहू शकता, इतकं पाणी टाकणार नाही आहे, यातलं थोडंसंच पाणी टाकणार आहे. तर बाकीचं पाणी उकळलेलं आम्ही, पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, पाणी खराब येत आहे, तर उकळून पाणी पित आहे. तुम्ही पण सध्या पाणी स्वच्छ करून पिण्यासाठी उकळून पाणी प्या. आणि आत्ता आपण यामध्ये हे स्वच्छ धुतलेले मासे ॲड करून घेणार आहे. हे मासे छान त्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे. मग थोडंसं एकदम थोडं पाणी टाकायचं आणि थोडासा रस्सा बनवायचा त्याचा. एकदम आपल्याला फक्त राईसवर येईल इतकाच बनवायचा, कारण फिश फ्राय करणार आहे. तर फ्राय आपण भाकरीवर पण खाऊ शकतो. तर तुमचे काय सध्या आजचे प्लॅन आहेत, किंवा तुम्ही आखाड महिन्यातल्या शेवटच्या दिवशी काय बनवता, कुठे पार्टीला गेले, तर मला कमेंट सेक्शनमध्ये पण नक्की सांगा. आणि पाहू शकता ह्या माशांना खूप चरबी असते. मी ॲक्च्युली इतकं तेल टाकलेलं नाही आहे, पण जसे मी मसाल्यात मासे फ्राय करायला टाकले तसं त्याला आपोआप किती तेल सुटलेलं आहे, कारण त्या माशांना खूप चरबी असते, त्यामुळे हे तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण एक तांब्याभर गरम पाणी टाकून घ्यायचं आणि हे 10 ते 15 मिनटं छान उकळून द्यायचं. आणि उकळल्याच्या नंतर झालं आपला फिश फ्राय, आपलं फिशचा रस्सा तयार. आणि ह्या रस्स्याला छान उकळी आल्याच्या नंतर 10 मिनटं तरी बारीक गॅसवर उकळून द्यायचं, 10-15 मिनटं. आणि मग खूप टेस्टी लागतं हा रस्स्याला मासा, कारण आम्ही आधी पण बऱ्याच वेळा हा मासा खाल्लेला आहे. खूप छान लागते ह्याची टेस्ट. तर पाहू शकता किती छान तर्री आलेली आहे. आणि उकळल्याच्या नंतर, कढल्याच्या नंतर तर ही भाजी अजून छान लागते. आणि तुम्ही पाहू शकता आता मी तवा तापायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण फिश फ्राय करणार आहे. आणि इकडे पाहू शकता मी रवा घेतलेला आहे जाडसर, आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आधी आपण हे जे माशांना मग असे सगळे इन्ग्रेडियंट्स लावून घेतलेले आहेत, मसाले वगैरे पाहू शकता किती छान मुरलेलं आहे ते. एक 15-20 मिनटं आधी लावून ठेवायचं. 1 तास पॉसिबल असेल तर 1 तास आधी पण तुम्ही लावून ठेवलं तरी चालेल. सर्वप्रथम आपण ह्या रव्यामध्ये असं हे करून घ्यायचं, रवा त्याला लावून घ्यायचा छान दोन्ही बाजूने ह्या माशाला. आणि मग हा मासा परत तांदळाच्या पिठामध्ये बुडवायचा. दोन्ही साईडने असा तांदळाचं पीठ दोन्ही साईडने त्याला छान लावायचं. आणि मग आपण इथं जे तेल तापायला ठेवलेलं आहे त्यामध्ये फ्राय करायचं. तर आता 1 बाय 1 सगळे माशाचे तुकडे आपण तव्यामध्ये असेच ॲड करून घेऊया. तर पाहू शकता किती छान दिसत आहे आपलं फिश फ्राय. तर तुम्हाला माहितीच असेल
पूर्वंपारित आहे. आखाड महिन्यात जावई आणि मुलीला आखाड महिन्यात जेवायला बोलवतात. म्हणजे तर मग तुमच्यापैकी कोणाकोणाला कोणकोणत्या जावयांना आखाड महिन्यात जेवणासाठी बोलवले आहे ते पण सांगा. पाहू शकता किती छान मस्त असा हा मासा तळून घेतलेला आहे आणि किती सुंदर त्याचं स्ट्रक्चर दिसत आहे. आणि पाहू शकता हे सगळे जे बारीक माशाचे पीस होते ते किती सुंदर छान तळले गेलेले आहेत, खरपूस तळले गेलेले आहेत, एकदम कुरकुरीत झालेले आहेत. तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. आणि ही अशा प्रकारे आपली फिश फ्राय ची थाळी पूर्ण तयार झालेली आहे. हॉटेलसारखं एकदम जास्त तेलकट नाही पण सुरेख तयार झालेली आहे आपली फिश फ्रायची थाळी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.